आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बातम्यांचा वेगवान आढावा. आपण एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे कुख्यात दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार असल्याचं कळतंय. तहव्वुर राणा हा 26/11 या देशावरच्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे आणि याच दहशतवादी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आणखीन एक मोठी बातमी राज्यातली हाती येते ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची उद्याला 12 वाजता बैठक होणार आहे. खाते वाटपाच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. उद्या दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचं कळतं. राज्यात बीडमधलं झालेलं प्रकरण यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे. आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस झाले, मात्र महायुतीच्या डझनभरपेक्षा जास्त मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना तंबी दिली. कुठलंही कारण न देता पदभार स्वीकारा आणि कामाला लागा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी सर्व पदभार न घेतलेल्या मंत्र्यांना दिले. मंत्री धनंजय मुंडे हे महायुतीतील वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलेलं नसल्याचं मत वरिष्ठांनी व्यक्त केलं आहे. तर मस्साजोग प्रकरणामुळे बदनामी होत असल्याचं मतही वरिष्ठ नेत्यांनी मांडलं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली. आशाताई पवार यांनी सकाळी पंढरपूरला जात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी गप्पा मारताना ही प्रतिक्रिया दिली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या मंत्री दत्ता भरणे यांनी अखेर मौन सोडलंय. मंत्रिपदावरून कुठलीही नाराजी नाही, आपण लवकरच मंत्रिपदाचा भार स्वीकारू आणि कामाला लागू अशी माहिती स्वतः दत्ता भरणे यांनी दिली आहे. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं शहरात हजारो बॅनर्स लावण्यात आले आणि भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजनही करण्यात आलं आहे. या शक्तीप्रदर्शनामुळे संभाजीनगरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सीआयडीला 20 दिवस वाल्मिक कराड सापडला नाही आणि तो थेट सीआयडीच्या कार्यालयात हजर झाला. आता सगळ्या प्रकरणामुळे सीआयडीवर मोठी टीका झाली. फरार 3ही आरोपी तरी सीआयडी पकडणार की ते आरोपी सुद्धा स्वतःहून शरण येणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर 3ही फरार आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली. 3ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा शोध सीआयडीकडून घेतला जातोय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडच्या बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडवर गेल्या 25 वर्षात 15 मोठे गुन्हे दाखल आहेत. यात खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे सुद्धा दाखल आहेत. जळगावच्या पाळधी गावात 2 गटात मोठा राडा झाला. किरकोळ कारणावरून 2 गटात जबरदस्त हाणामारी झाली. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलंय. किरकोळ वादातून पाळधी गावात झालेल्या राड्याच्या वेळेला 12 ते 13 दुकानं दंगेखोरांनी फोडली आणि जाळली. यात दुकानाचं सुमारे 50 ते 60 लाखांचं नुकसान झालंय. दुकानांची अवस्था पाहून दुकान मालकासह त्याच्या कुटुंबियांच्या अश्रूचा बांध फुटला. जळगावच्या पाळधी गावात 2 गटात झालेल्या राड्याच्या दरम्यान 13 दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यातील नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. जळगावच्या पाळधी गावात झालेल्या राड्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 ते 8 संशयितांना ताब्यात घेतलंय. जळगावच्या पाळधी गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. सगळी दुकानं बंद असून मुख्य बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतोय.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या संदर्भात येत्या 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुकांच्या तारखा ठरण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळानं 1310 बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांच्या मार्फत या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेत रेडा घुसल्यानं विद्यार्थी जखमी झालेत. विद्यार्थ्यांची जेवणाची सुट्टी सुरू असताना विद्यार्थी मैदानात खेळत होते आणि अचानक रेडा मैदानात घुसला आणि यात काही विद्यार्थी जखमी झाले. मनमाडमध्ये पारंपरिक पद्धतीनं कोरेगाव भीमा शौर्य दिन साजरा करण्यात आला. जयस्तंभाची प्रतिकृती उभारून स्तंभाला अभिवादन करण्यात आलं. रत्नागिरीच्या JK फाइल्स परिसरातील एका घरातून 5 ते 6 महिलांनी घरात घुसून सोन्याचे दागिने लंपास केले. दरम्यान रत्नागिरी पोलिसांनी 12 तासांच्या आत संशयित आरोपी महिलांना बेड्या ठोकलेत. धरणगावात टपरीधारक आणि फेरीवाल्यांनी नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला. व्यवसाय करण्यासाठी नगरपरिषदेनं पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. परशुराम घाटामध्ये अपघाताचं सत्र सुरूच आहे. मासळी वाहून नेणारा कंटेनर ट्रकवर धडकल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात कंटेनरचा चक्काचूर झाला असून मालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोलापूरमध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातला. स्कॉर्पिओ आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात 4 भाविकांचा मृत्यू झाला असून 7 ते 8 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. रावेरचे आमदार अमोल जावळे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले आहेत. बस सेवा वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारीवरून अमोल जावळे यांनी बस स्थानकात जात कर्मचाऱ्यांना जाब विचारला. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाची पाहणी करून इथल्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. गंगा तसंच गोदावरी नदीच्या धर्तीवरती धुळे शहरात देखील आता पांझरा नदीची आरती होणार आहे. यावेळी पांझरा सेवा समितीच्या वतीनं धुळे शहरातील एकविरा देवीच्या मंदिरासमोर नदी घाटावर पांझरा नदीची विधीपूर्वक महाआरती केली जाईल. नववर्षाच्या स्वागताला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत अलोट गर्दी झाली होती. भक्तांना दर्शनासाठी साधारण 3 ते 4 तास लागत होते. तासनतास रांगेत उभं राहून ताटकळणाऱ्या भक्तांना अत्याधुनिक वातानुकूलित दर्शन रांगेमुळे मोठा दिलासा मिळाला. नवीन वर्षाच्या निमित्तानं भुसावळमधील रेल्वे हेरिटेजमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. रेल्वे प्रशासनानं विविध मनोरंजनासोबतच या हेरिटेजमध्ये रेल्वेचा संपूर्ण इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी खुला केला आहे. धाराशिव जिल्हा महसूल प्रशासनात वाद पेटलाय. उपविभागीय अधिकारी संजय कुमार डवळे यांनी तहसीलदार मृणाल जाधव या अनेक शासकीय काम